तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। नवीन व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कोल्हापुरातील श्री वेताळ तालीम मंडळ यांच्या वतीने साजरा करण्यात येणारा वेताळ कार्तिक उत्सव हा तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। म्हणजे या पालखी दरम्यान जे काही गल्ली गोळांमध्ये रांगोळ्या काढलेल्या असतात, आतषबाजी असते किंवा तिथली सर्व काही सजावट आहे ती तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तव ईश्वर्यै ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः। सध्या आपण कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी पेठ परिसरामध्ये असणाऱ्या वेताळ तालीम मंडळ या परिसरामध्ये आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता पालखी सोहळा पार पडणार आहे। साधारण सकाळी अभिषेक आणि श्री वेताळ देवाची पूजा बांधल्यानंतर खूपच सुंदर अशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे। फुलांनी खूपच सुंदर अशा प्रकारे सजवण्यात आलेलं आहे आणि समोर तुम्ही श्री वेताळ देवाचं दर्शन घेऊ शकताय आणि वेताळ देवाच्या बरोबरच समोर श्री उज्जैनमधील महाकाल महादेव आणि मागे महादेवाची मूर्ती खूपच सुंदर अशा प्रकारचं देखणं असं डेकोरेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात आता या ठिकाणी प्रमुख पाहुणे आल्यानंतर आरती होईल व आरती झाल्यानंतर पालखी प्रदक्षिणेला बाहेर पडेल। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती देव जयती लंबोदर पीतांबर कलिवर वंदना सरळ शुंड वक्र कुंड श्रीनयना रामाचा वाचा हे शतवचनावर श्री वेताळ देवाच्या नावाने वेताळ म्हणजे भूतांचा राजा अशीच एक व्याख्या आपल्याला माहीत आहे, पण कोल्हापुरात वेताळ हा एक महत्त्वाचा भाग आहे। कोल्हापुरातील शिवाजी पेठ परिसरात याच वेताळ देवाचे एक ठिकाण आहे आणि दरवर्षी या वेताळ देवाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा इथे वर्षानुवर्षे पार पाडली जात आहे। साधारण दिवाळीनंतर येणाऱ्या अमावस्येला श्री वेताळ देवाचा कार्तिक उत्सव साजरा होतो। या निमित्ताने परंपरेप्रमाणे श्री वेताळ देवाची आकर्षक पूजा बांधली जाते। सकाळपासूनच या ठिकाणी अभिषेक, पूजा असे दैनंदिन धार्मिक विधी होतात। त्यानंतर आंबील आणि भाजी भाकरीचा नैवेद्याचा विधी होतो। मंदिरातील सर्व धार्मिक विधी व आरती झाल्यानंतर सायंकाळी 7 वाजता पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते। सुरुवातीला धनगरी ढोल, हलगी तसेच वेताळाच्या नावानं चांगबल असा गजर करत पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते। कोल्हापूर अर्थात करवीर हे जसं श्री अंबाबाई देवीचे निवासस्थान आहे त्याप्रमाणेच हे अनेक क्षेत्र देवतांचे देखील निवासस्थान आहे। त्यापैकीच एक कोल्हापुरातील स्थान म्हणजे शिवाजी पेठेतील वेताळ देवाचे क्षेत्र आहे। तामसी तत्वांच्या देवतांचा अधिष्ठाता असणाऱ्या वेताळ देवाची करवीर ही मनुष्य रूपातील जन्मभूमी मानली जाते। कालिका पुराणात आपल्याला याचा संदर्भ बघायला मिळतो। त्यामुळे वर्षातून एकदा कार्तिक अमावस्येच्या दिवशी त्याचाच एक भाग म्हणून हा वेताळ उत्सव साजरा केला जातो। वेताळमाळ परिसरात पूर्वी म्हणजे साधारण 150-200 वर्षापूर्वी काहीच वस्ती नव्हती। कोल्हापूरच्या एका टोकाला हा परिसर होता। ज्यावेळी या माळावर वस्ती नव्हती तेव्हा मुक्ताबाई राऊत यांनी या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली रोज पूजा करत असत।
नंतर एक एक घरे आजूबाजूला व्हायला लागली. येथे नागरी वस्ती वाढली आणि हा परिसर मध्यवर्ती वस्तीमध्ये समाविष्ट झाला. पूर्वी जिथे दिवसा ढवळ्या जायला भीती वाटायची त्या वेताळमाळभोवती आता चौफेर वस्ती झाली आहे. वेताळ म्हणजे भूतांचा राजा असल्या दंतकथा केवळ चर्चेत उरल्या आहेत. पण या परिसरातल्या रहिवाशांची वेताळ देवाशी जुळलेली पारंपरिक नाळ आजही कायम आहे. त्यामुळे मोठ्या भक्तिभावाने येथे हा उत्सव साजरा केला जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. सामाजिक अस्मितेचे दर्शन वेताळाची पालखी म्हणजे दिवाळीसारखेच वातावरण असते. फटाक्यांच्या आतषबाजीने पालखीचे स्वागत करण्यात येते. परिसरातल्या छोट्या छोट्या गल्ल्या फुलांच्या पायगड्यांनी सजलेल्या असतात. दारात पालखीच्या मार्गावर मोठमोठ्या रांगोळ्यांची सजावट असते. वेताळाची पालखी प्रत्येक गल्लीत फिरत असते. हा सोहळा म्हणजे एक धार्मिक सोहळा असला तरी त्यानिमित्ताने कोल्हापूरच्या पेटापेटातील सामाजिक अस्मितेचे दर्शन घडत असते. आपल्या या वेताळ देवाची पालखी फक्त दिवसाने पीठ मत घेऊन रात्री 12ला चालू व्हायची. ती पहाटेपर्यंत ही पालखी चालू असायची आणि नंतरच्या काळामध्ये या पालखीचा उत्साह वाढू लागला आणि त्या काळातील या तालमीचे ज्येष्ठ सदस्य भाविक आमच्या भजनी मंडळाचे आधारस्तंभ कैलासवर्षी आनंदराव कोराणे दादा तसेच तालमीचा आधारस्तंभ असणारे कैलासवर्षी रामभाऊ चव्हाण दादा, त्यांचे बंधू शिवाजीराव चव्हाण तात्या आणि दुसरे आधारस्तंभ आमचे श्री बबनराव उर्फ सुभाषराव कोराणे साहेब, कमेंट केला कमेंट, अजित उर्फ पिंटू राऊत बॉस या माणसाने या तालमीचं नाव आपल्या वेताळ उत्सवाचं नाव मोठं केलं आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन हा उत्सव या ठिकाणी दिमाखामध्ये चालू आहे. आजचे तालमीचे अध्यक्ष श्री अजित चव्हाण भाऊ, सुजित भाऊ तसेच उपाध्यक्ष उत्तम भैया कोराणे असे सर्वच सदस्य, उत्सव समिती, कार्यकारिणी या आपल्या वेताळ देवाचा उत्सव करण्यामध्ये सहभागी असतात. फक्त शिवाजी पेठच नाही तर कोल्हापुराच्या कानाकोपऱ्यातून अगदी जिल्ह्याच्या बाहेरच्या आमच्या माहेरवासीने असतील, या ठिकाणी असणारे रहिवासी मंडळी असतील, ती या उत्सवाकरता आवर्जून उपस्थित राहत असतात आणि आपल्या या वेताळ देवाविषयी नतमस्तक होऊन त्याचा आशीर्वाद घेऊन जात असतात. कालच्या भजनामध्ये वेताळ देवाचं सुरू करण्यात आलं होतं, परंतु त्या ठिकाणी वेताळ देवानं आपली साक्षात्कारी ताकद दाखवून दिली. सर्व कार्यक्रम आवरल्यानंतर या ठिकाणी मोठा असा भव्य महाप्रसाद होतो व कार्यक्रमाची सांगता होते. अशा पद्धतीने हा सोहळा खूपच चांगल्या रीतीने पार पडला. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.